जिले के बारामती और अहिल्यानगर जिले के राहुरी निर्वाचन क्षेत्र में उपचुनाव के लिए मतदान जारी है। बारामती में सुनेत्रा पवार मुख्य उम्मीदवार है, जबकि राहुरी में अक्षय करदिले मुख्य दावेदार है। इसी पृष्ठभूमि पर अजित पवार के भाई व भाभी श्रीनिवास पवार और शर्मिला पवार ने मतदान केंद्र पहुंचकर अपने मताधिकार का प्रयोग किया। दोनों ने लाइन में लगकर शांतिपूर्वक तरीके से वोट डाला और लोगों से भी अधिक मतदान करने की अपील की है। मीडिया से बातचीत में शर्मिला पवार ने उपचुनाव के दौरान पूर्व उप मुख्यमंत्री अजित दादा पवार के निधन पर दुख व्यक्त करते हुए दादा को याद किया। साथ ही शर्मिला पवार ने लोगों से अधिक मात्रा में मतदान व लोकतंत्र में अपनी भागीदारी दर्ज करने का आवाहन। 5च्या मताशी सहमत आहे या बाबतीत। नक्कीच हे मतदान मोठ्या प्रमाणामध्ये होणार। अच्छा, एकूण काय ज्या पद्धतीने अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणूक आहे, एकूण भावनिक वातावरण संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळालं होतं। हो आहेच, सर्वत्रच एक भावनिक वातावरण अजून आहेच आणि ते कायम राहील मला असं वाटतंय। आदरणीय दादांची आठवण आपण कोणीच पुसून टाकू शकत नाही आणि आज ह्या निवडणुकीला किंवा या मतदानाला आम्ही दादा नाही आहेत ही खंत आणि त्यांची आठवण सतत येत आहे। जी सांगता सभा होती त्यामध्ये सुनेत्रा पवारांनी दादांच्या अपघातासंदर्भात शंका उपस्थित केली। त्यांच्या मनात देखील शंका आहे। तुम्ही कुटुंबीय आहात, तुम्हालाही तसंच वाटतं की दादांच्या या अपघाताबाबत शंका निर्माण होते? आम्ही सगळेजण एकमताचेच आहोत आणि त्याच्यामुळे त्या ज्या बोलल्या असतील ते नक्कीच योग्य बोलले असतील। गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय। दादांच्या निधनानंतर ते कुठंतरी या सगळ्या चर्चा थांबताना पाहायला मिळत आहेत। तुम्हाला कुटुंबीय म्हणून काय वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं आता गरजेचं आहे? कसं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत, वरच्या लेवलवरती होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत। एकत्र आले एक कुटुंबीय म्हणून मला नक्कीच आवडेल। धन्यवाद।